सहाय्यता निधीमधून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलेलं आहे। विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेच विराजमान व्हावेत यासाठी त्यांनी साकडं घातलंय। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी। विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न सर्वांच्या मनात उपस्थित झाला होता। मात्र पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान व्हावे यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमधून जे रुग्ण बरे झालेत ते व त्यांचे नातेवाईक आज सिद्धिविनायकाच्या चरणी आले होते दर्शनासाठी आणि पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत ही प्रार्थना करण्यासाठी हे सगळेजण आले होते। आपल्यासोबत इथे काही रुग्ण व त्यांचे नातेवाईक आहेत, आपण त्यांच्यासोबत संवाद साध्या। ताई, काय सांगाल, आज सिद्धिविनायकाच्या चरणी आला आहात, काय नेमकं मागणं मागितलं? आज आपले लाडके मुख्यमंत्री आणि संवेदनशील श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यासाठी जितकं बोलावं तितकं कमीच असणार आहे। कारण जेव्हापासून ते मुख्यमंत्री पदावर आले तेव्हापासून करोडो शेकडो रुग्णांना त्यांची खूप मदत झाली आहे। आज त्यांचे प्राण वाचलेत आणि अक्षरशः नुसतं मुंबईमध्येच नाही तर सातारा, लातूर इथून मला आज सकाळपासून फोन आले की आज आपला मुख्यमंत्री व्हावा तर फक्त आणि फक्त श्री एकनाथजी शिंदे साहेबच, आणि असाच मुख्यमंत्री व्हावा पुन्हा पुन्हा अशी सगळ्या रुग्णांची मनापासून इच्छा आहे। आणि ती इच्छा व्यक्त करण्यासाठी आज आम्ही सिद्धिविनायक चरणी आज आम्ही त्यांच्याकडे साकडं घातले की आम्हाला हाच मुख्यमंत्री पुन्हा पुन्हा व्हावा हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करते। जय महाराष्ट्र। तुम्ही कुठून आला आहात आणि नेमकी कुठे आणि कशी मदत मिळाली तुम्हाला या सहायता निधीची? नमस्कार, मी बदलापूरहून आलो आहे। गेल्या 7 वर्षापूर्वी एक आरोग्याचं खूप मोठं संकट माझ्या परिवारावर आलं होतं आणि ते संकट दूर करण्यासाठी मला कुठलंच दार तेव्हा दिसत नव्हतं। त्यावेळी मी एकनाथ शिंदे साहेबाकडे गेलो आणि त्यांनी माझं हे संकट दूर केलं। तेव्हापासून आजपर्यंत 7 वर्ष झालं मी पूर्णपणे आरोग्य सेवेला वाहून घेतलं आहे आणि एकनाथ शिंदे साहेबासाठीच काम करतो आहे। आणि यापुढे सुद्धा राज्यातील जे गोरगरीब रुग्ण असतील त्या रुग्णांचे प्राण वाचण्यासाठी पुन्हा एकदा मुख्यमंत्री साहेब या मुख्यमंत्री पदावरती विराजमान व्हावे म्हणून आज सिद्धिविनायकाला साकडं घालण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे। अजूनही काही आपल्यासोबत आहेत जण, आपण त्याच्यावर संवाद साध्या। कुठून आला आहात, नेमकं काय साकडं घातलं आणि तुम्हाला कधी आणि कशी सहायता निधीची मदत मिळाली? ज्ञानेश्वर रुपाळे, मी ठाण्याहून आलेलो आहे, साहेबांच्या मतदारसंघातला आहे। माझी मुलगी 18 वर्षाची ब्रेन अटॅक आला होता रोडवरती रिक्षामध्ये। आम्ही तिला ब्रेन अटॅक आल्यानंतर ॲडमिट केली। आम्ही तिच्यासाठी भरपूर खर्च केला पण त्यावेळेला आम्हाला काय समजत नव्हतं काय करावं। तर शिंदे साहेबांतर्फे आम्हाला तात्काळ मदत मिळाली आणि आमच्या पोरीला आम्ही वाचवू नाही शकलो। पण आज त्या मुलीच्या बदले आम्ही हजारो मुलांना जीवनदान देण्यासाठी मी वैद्यकीय सेवेमध्ये मदत करत आहे। मी साहेबांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावे म्हणून माझ्या परिवारातर्फे विनंती करतो की साहेबांसारखं आरोग्यदूत कोणी नाही आणि यापुढेही होणार नाही। त्यामुळे साहेबांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करावे हे आमच्या परिवारातर्फे सर्वांतर्फे सिद्धिविनायक चरणी प्रार्थना करतो। अगदीच आपण पाहतोय की जे रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि जे कर्मचारी आहेत ते इथे आले आहेत आणि सिद्धिविनायका चरणी एकच प्रार्थना घेऊन सगळे आले आहेत की पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेच विराजमान व्हावेत। व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेशसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।